SSB इंटरव्ह्यूचा तिसरा शेवटचा आणि महत्वाचा पार्ट म्हणजे ग्रुप टास्क. तो टास्क कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पुढचा टास्क मिळतो, तो म्हणजे कमांड टास्क. कमांड टास्क मध्ये तुम्हाला ऍज अ कमांडर म्हणून नेमणूक केली जाते. तुमच्या हाताखाली 2 हेल्पर दिले जातात हायपोथेटिकली. त्याचबरोबर तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाते, एक काइंड ऑफ डेंजर काइंड ऑफ सिच्युएशन, ज्याला तुम्हाला तुमचे स्किलफुल टॅक्टिक्स यूज करून तुम्हाला ती सिच्युएशन विदिन अ सर्टन टाइम पिरियड मध्ये सॉल्व्ह करायची असते. कमांड टास्क जसा तो टास्क कंप्लीट होतो त्याच्यानंतर पुढचा टास्क तुमच्याकडे येतो, तो आहे इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स. इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स मध्ये 10 ऑब्स्टॅकल्स असतात. 10 मिनिटांमध्ये 10 ऑब्स्टॅकल्स कंप्लीट करायचे असतात. बेसिकली जेवढा आपण फिजिकल, याच्यामध्ये तुमचा फिजिकल स्टॅमिना आणि तुमची ट्रेनिंग बघितली जाते. देन नेक्स्ट पार्ट तुमचा येतो, त्याच्यामध्ये स्नेक रेस. स्नेक रेस मध्ये तुमच्या हातामध्ये एक रोप दिले जाते जाड, पूर्ण तुमच्या ग्रुपच्या हातामध्ये, जेवढा ऍटलीस्ट आयडियल ग्रुप साईज 8 ते 10 लोकांची असते, ज्याच्यामध्ये एक रोप तुमच्या हातात दिली जाते ग्रुपच्या हातामध्ये. आणि परत तुम्हाला 5 मोठे मोठे ऑब्स्टॅकल्स असतात जे क्रॉस करायचे असतात. याच्यामध्ये फरक एवढाच आहे की पहिले तुम्ही इंडिव्हिज्युअली ऑब्स्टॅकल क्रॉस करत होते, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ग्रुप सकट ऑब्स्टॅकल क्रॉस करायचे. याच्यामध्ये तुमचं कॉर्डिनेशन बघितलं जातं ग्रुप सोबत, की तुम्ही एकटे पुढे नाही जायचे, तुम्हाला पूर्ण ग्रुपला पुढे घेऊन जायचंय. ऍज अन ऑफिसर दॅट इज युअर रिस्पॉन्सिबल फॉर द सेम. पुढचा टास्क जर आपण बघायचं झालं तर त्याच्यामध्ये पुढचा टास्क आहे तो म्हणजे फायनल ग्रुप टास्क. आता एक सिंगल ऑब्स्टॅकल दिलं जातं की सगळे टास्क नंतर एक फायनल एक छोटा ग्रुप टास्क दिलेला असतो, की जर कोणाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली नसेल त्यांना स्वतःला प्रेझेंट करण्याची, तर ते या लास्ट ग्रुप टास्क मध्ये त्यांनी प्रेझेंट करावं अँड गेट थ्रू इट. तर या ग्रुप टास्क मध्ये सिंगल ऑब्स्टॅकल दिलेलं असतं, हेल्पिंग मटेरियल दिलेलं असतं आणि तुमचे सोबतचे साथीदार तुमच्या सोबत असतात. या टास्क मध्ये विदिन 5 मिनिट्स तुम्हाला टास्क कंप्लीट करून तुमचे ग्रुप टास्क कंप्लीट केले जातात.